नमस्कार, मैं सलोनी नामदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरने के बाद हर पार्टी एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप कर रही है। इसी बीच भाजपा के नेता सुधीर मुनगंटीवार ने कहा कि शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र की नहीं बल्कि पूरे देश का गौरव है और पंडित नेहरू ने अपने पुस्तक में छत्रपति महाराज को एक खोया हुआ नेता बताकर उनका अपमान किया है। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। खरं आहे, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या प्रत्येक शिवभक्ताचे आराध्य दैवत आहे, अस्मिता आहे, प्राण आहे, अभिमान आहे। 2 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे काही नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादांच्या सहकार्याने जितके कार्यक्रम महाराष्ट्रात केले गेले, काँग्रेसचं सरकार असताना इतक्या मोठ्या संख्येने कधीच कार्यक्रम केले गेले नाही। जे काँग्रेसचे लोक 2008-5 मेला अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय घेतला, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल करण्याचा निर्णय घेणारे आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर जे बेगडी प्रेम दाखवत आहे त्याचा आश्चर्य आहे। पंडित नेहरूंनी आपल्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत छत्रपती शिवाजी महाराज हे वाट चुकलेले देशभक्त होते असा उल्लेख केला आणि नंतर त्या पुस्तकातला तो संदर्भ शिवभक्तांच्या दडपणामुळे काढावा लागला। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचं भांडवल करून सत्तेचं स्वप्न पाहिलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा राज्याचा संकल्प हा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून केला जात आहे। आपल्यालाही माहिती आहे की ज्या योजना केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर महाराष्ट्र पुढे एक एक पाऊल प्रगतीच्या मार्गावर वेगाने नेईल यासाठी महाराष्ट्राचं महायुती सरकार कटिबद्ध आहे।